पण त्यांनी काम जेवढा केला, कामाची ॲडव्हर्टाईज नाही केली, फक्त फरक एवढाच पडला. याच्या आधी जे राजकारणी राजकीय लोक होते त्यांचे काम कमी आणि प्रसिद्धी जास्त राहायची. बरं, भंडारा शहरामध्ये नळ योजना जी आली, याच्या आधी इंग्रजाच्या काळातली जी नळ योजना होती, हे धर्माच्या नावावर जे काही राजकारण चालत आहे, हा विकासाचा मुद्दा नाही. मेंढेजी तर म्हणत होते की करोडो कामं केलं आणि भविष्यात सुद्धा कामं करतील. कामं केला, काही काम केलं काय लोकांना दिसत नाही, लोकांना दिसत नाही का काम, काही काम वगैरे झाले नाही. कामं झालं नाही का? लोकांना कामं दिसले असली तर एवढा त्यांच्या जो जमखट्टा आहे, पैसे देऊन त्यांनी खरेदून त्यांनी इथे उभे केले. तेच आपले रोजगार वगैरे सर्व मेंढे साहेबांनी रोजगार दिलं इथं, खूप फॅसिलिटी आली, रोड, नाल्या आणि मेडिकल कॉलेज येत आहे भंडाऱ्याला ना. हा, आणि नमस्कार, मी संघर्ष उकरे आणि आपण पाहतात झकास मराठी. झकास मराठीवर आपण सतत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचं काही चित्र राहणार आहेत हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आज आमची झकास मराठीची टीम आहे भंडाऱ्यामध्ये आणि भंडारातील हा एक प्रसिद्ध चौक गांधी चौक आहे. या गांधी चौकात आताच थोड्या वेळाआधी खासदार सुनील मेंढे यांची जी रॅली आहे ती इथून गेली आणि आपण आता ह्या गांधी चौकातील राजू सलून आहे एक, त्या ठिकाणी बसले आहोत. त्या सलूनवर काही ज्येष्ठ नागरिक आहेत शहरातील, आपण त्यांच्याशी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. भंडारा गोंदियाचा खासदार कोण होईल, त्यांच्या मनात काय आहे, नेमकं खासदाराविषयी ते काय विचार ठेवतात, त्यांच्या मनातलं काय आहे ते आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू. भाजपकडून सुनील मेंढे पुन्हा उमेदवार आहेत आणि काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत परोळे, इथलेच साकोलीचे माजी आमदार सेवक वाघाईसुद्धा मैदानामध्ये आहेत, वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे आणि एकंदरीत सर्व उमेदवारांमध्ये भंडाऱ्यातील जनतेला ह्या चौकात जे सध्या इथं ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या मनात काय आहे, कोणाला खासदार म्हणून त्यांना पाहण्याची इच्छा आहे, हे आपण आज दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण बोलूया. काकाजी, काय नाव आहे तुमचं? माझं नाव किशोर मेश्राम आहे. मेश्रामजी, काय काम करता? मी अगोदर समाज म्हणजे नगरसेवक होतो. नगरसेवक होते आणि आता सध्या रिटायर्ड. सांगा, काय राहतील चित्र यावर्षी लोकसभेला? पूर्ण आपण एकंदरीत लोकसभेच्या भंडाऱ्याच्या की आपला पूर्ण देशाच्या? तुम्ही सांगा ना, भंडारा गोंदियामध्ये आणि भंडारा आपण गोंदियाचीच गोष्ट करूया. कारण आपल्याला हाय लेवल जायचं नाही, आपल्याला फक्त भंडारा आणि गोंदियामध्ये जो आपल्याला निवडणूक आहे त्या माध्यमातून आपल्याला खासदार कसा हवा पाहिजे हे जनतेची किंवा माझी अशी चर्चा आहे की 5 वर्ष आपण नगर परिषदचे जे अध्यक्ष होते सुनील मेंढे यांना खासदार बनवलं बरोबर. आता 5 वर्षामध्ये आमच्या डोळ्यासमोर जे विकास आहे केलो म्हणतात ते विकास म्हणजे कोणता? आता पाईपलाईन घातली, गटर पाईपलाईन, ती कशी आहे, एकदम प्लॅनिंग घातलेली नाही, रोडाच्या मधामध्ये आहे आणि काय असते आणि ती इतकी अशी छोटी पाईपलाईन आहे, त्याच्यामुळे काही हे नाही ना, त्याच्यामुळे रोड फुटलेले आहेत. त्याची आतापर्यंत म्हणजे हे झालेली नाही. कुठं नगर परिषदेचं काम आहे की खासदारकीचं काम आहे? नाही, आता ते नगर परिषद अध्यक्ष पण होते, जिम्मेदारी त्यांची पहिली आहे आणि जे लोकसभा आहे तिथले बी ते खासदार होते आणि सत्तेमध्ये होते. हे मुद्दे यावर्षी राहतील लोकांच्या डोळ्यासमोर आहेत. आणखी कोणते मुद्दे राहतील? आणि हे धर्माच्या नावावर जे काही राजकारण चालत आहे हा विकासाचा मुद्दा नाही. हे सांगितलं आपण सुनील मेंढे विषयी. प्रशांत परोळे काँग्रेसचे उमेदवार आहेत, कारण आता ते नवीन आहेत आणि ते म्हणजे युतीचे आहेत, महाविकास आघाडीच्या युतीचे आहेत आणि लोकांच्या अशी चर्चा आहे की चांगला एक व्यक्तिमत्व आहे त्यांच्यावाला आणि तुम्हाला काँग्रेसच्या यावर्षी खासदार बनवायचे आहे आणि चेंज करायचं आहे अशी आमची म्हणजे एक जनरली इच्छा आहे. आणखी काही लोक आहेत. काकाजी, काय नाव आहे तुमचं? रतन खोब्रागडेजी, सांगा कोणाला बनवायचं आहे खासदार मग यावर्षी? प्रशांत परोळे. का बरं? तो नवीन आहे आणि पलटवायचा आहे. पण मेंढेजी तर आता त्या ठिकाणी त्यांची सभा झाली, मेंढेजीची रॅली झाली. मेंढेजी तर म्हणत होते की करोडो कामं केलं आणि भविष्यात सुद्धा कामं करतील. कामं केला, काही काम वगैरे काय लोकांना दिसत नाही,
लोकांना दिसत नाही का कामं काही काम वगैरे झाले नाही. कामं झालं नाही का? लोकांना कामं दिसली असली तर एवढा त्यांच्या जो जमखट्टा आहे पैसे देऊन त्यांनी खरेदून त्यांनी इथे उभे केले. हे कशाला पाहिजे? तुम्हाला कशा माहित त्यांनी खरेदी करून आणले लोक? लोक आहेत, आमचेच लोक त्याच्यामध्ये जातात. पंजावाले? हा, पैसे द्या आणि उभे करा. काय राहतील मुद्दे बाबाजी यावर्षी? हा, काय मुद्दे, समस्या काय आहेत भंडारा गोंदियाच्या? बेरोजगारी मेन मुद्दा आणि नवयुवकांना रोजगार, बरं, नोकरीमध्ये शिक्षणामध्ये त्यांना प्राधान्य, दवाखान्याच्या सोयी, बरं. तर हे सगळे मुद्दे यावर्षी या मुद्दे आहेत. आणि येतपर्यंत हे मुद्दे कळत नाही. आपण गॅरंटी देतो. कशाची गॅरंटी देतो? आपण एखादी कपड्याच्या दुकानात गेलो, आणि कपडेवाले का म्हणतात हे इसकी गॅरंटी. कपडेवाला बी गॅरंटी नाही देऊ शके. नाही, हे लोक विकासाची गॅरंटी देते. मोदीजी गॅरंटी दिले, BJP वाले गॅरंटी देते. गॅरंटी म्हणजे काय आहे? हे गॅरंटी म्हणजे विकास करणारी गॅरंटी नाही आहे. गॅरंटी म्हणजे विकास करणारी गॅरंटी नाही. आणखी काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. का काय नाव तुमचं? नमस्कार. बोला, काय नाव तुमचं? अविनाश जांगळे, भंडारा, शुक्रवारी शिवाजी पार्क, भंडारा. बरं. काय सांगता, कुणाकडे आहे कल भंडाऱ्याच्या? कुणाला बनवायचे आहे खासदार यावर्षी? खासदार जे जुने मेंढे साहेब होते ते निश्चितपणे खासदार बनतील. मेंढे साहेबांना पुन्हा बनवायचे आहे? पुन्हा बनतीलच. का बरं? काका म्हणाले की मेंढे साहेबांनी कामं नाही केले नगर परिषदेमध्ये. त्यांच्या विचाराचा प्रश्न आहे, पण त्यांनी काम जेवढा केला, कामाची ॲडव्हर्टाईज नाही केली, फक्त फरक एवढाच पडला. याच्या आधी जे राजकीय लोक होते त्यांचे काम कमी आणि प्रसिद्धी जास्त राहायची. बरं. भंडारा शहरामध्ये नळ योजना जी आली, याच्या आधी इंग्रजाच्या काळातली जी नळ योजना होती, बिळाच्या पाईपाच्या पाणी, ते मेंढेजींनी चेंज केली. ते आता सुरू आहे काम. 5-6 वर्षापासून काम मोठं आहे आणि तो पूर्ण होण्याच्या पातळीवर आहे. काँग्रेसचे प्रशांत पटोले उमेदवार आहेत, त्यांच्याविषयी काय विचार करतात? नाही, ते चांगले माणसं आहेत ना, व्यक्तिमत्व आहेत ते, राजकीय लोक नाही आहेत ते. आता सध्या डॉक्टर साहेब आहेत. आणि कसं आहे का, तो काँग्रेस पार्टी म्हणजे आता देशातला सध्या डुबता जहाज आहे, म्हणून त्याचा विचार करायची. डुबता जहाज काँग्रेस पार्टीच्या 70 वर्ष. समजून सांगा कसा डुबता जहाज? 70 वर्ष लोकांनी काँग्रेसचा काळ पाहिला आहे आणि 70 वर्षाच्या काळात भ्रष्टाचाराशिवाय दुसरा काही दिसला नाही. काँग्रेसचे जे नेते होते ते मोठे बनले, सगळ्यांच्या संस्था हे ते. आता ही लोक काही इमानदारीत असा भाग नाही आहे, पण आता याला 10 वर्ष झाले नाही का. आता भ्रष्टाचाराचा जो विषय आहे तो काही संपणारा नाही आहे, तो चालत राहील. पण आता नव्यानं जो सुरू आहे बीजेपीच्या काळात, सर्वसामान्य लोकांना मेंढे जिल्हा पुन्हा बनवायचा आहे? निश्चितपणे बनतील, निश्चितपणे पक्का. कारण विकास आहे ना, काम आहे ना. लोकांना आधी काहीच नव्हता मिळत काँग्रेसच्या काळात, ठराविक लोकांनाच मिळायची योजना. आता योजना सर्वांना मिळते. हा फरक आहे. भंडारा गोंदियामध्ये नेहमी रोजगाराचा मुद्दा हा ठळक असतो आणि रोजगार युवकांना मिळत नाही, रोजगाराच्या संधी नाही म्हणतात. आपण युवक सुद्धा आहेत. काय नाव तुझं? शुभम चौधरी. शुभम, काय सांगशील, काय राहतील मुद्दे यावर्षी युवकांचे? मुद्दे म्हणलं तर हेच आपले रोजगार वगैरे सर्व. मेंढे साहेबांनी रोजगार दिलं आहे, खूप फॅसिलिटी आली, रोड, नाल्या आणि मेडिकल कॉलेज येत आहे भंडाऱ्याला ना. आणि जसं की आता ते साहेबांनी आता याच्या आधी जे बोलले, त्यांनी म्हणलं की मेंढे साहेबांनी कामं केला. हे खरं आहे, मेंढे साहेबांनी कामं केलं, पण त्यांनी आपली पब्लिसिटी केली नाही. आणि खूप काही त्यांना आपली डेव्हलपमेंट केलं भंडाऱ्यासाठी. भंडारा गोंदिया मेंढेजींनी कामं केलं. हो, केलं का. इतर प्रशांत पटोले सुद्धा उमेदवार आहेत. हो, ते प्रशांत पटोले मी नाव ऐकलं आहे, पण त्यांना तेवढा अनुभव नाही असं लोकांचं म्हणणं आहे. माझं नाही, पण लोकांचं म्हणणं आहे जेव्हा पण मी सर्वे केला तोपर्यंत. मेंढेजीला बनवायचे आहे पुन्हा? हा, मेंढेजी येतीलच. देशामध्ये मोदी. देशात मोदी. आणखी काही लोक आहेत, बोलाल? नाही बोलाल? वोट देता ना तुम्ही? वोट देता ना? वोट मग बोलायला का ते? काय नाव तुमचं? निखिल देशमुख. निखिल देशमुख. सांगा, काय राहतील मुद्दे यावर्षी? बीजेपी येईल. मेंढेजी बनवायचे आहे खासदार मेंढेजीला पुन्हा? मेंढेजी बनते. का बरं? हे योजना वगैरे चालू झाल्या आहेत आता. तुम्हाला फायदा भेटला योजनांचा? हो. कोणत्या योजनेचा फायदा भेटला? पीएम किसानचा फायदा भेटला. आणखी घरकुलचा फायदा भेटला? नाही, घरकुलचा नाही भेटला. नाही. सांगा, द्या म्हणा आता आम्हाला घरकुल. आता येईन. बरं, म्हणजे भाजपाचा खासदार बनवायचा आहे. इकडे काका, काय नाव तुमचं? बोला, दोन शब्द. वोट देता ना तुम्ही? मग ज्यांना वोट देता
त्यांच्याविषयी बोलायला काय होते. काय ना तुमचं? मनोहर वाघमारे. सांगा कुणाला बनवायचं आहे खासदार यावर्षी? मग आज जो पूर्वीच्या याचा सुनील मेंढे त्यांनाच करायचं आहे. मेंढेजीला पुन्हा खासदार बनवायचं आहे. का बरं? चांगले कामं केले त्यांनी. कामं केले मेंढेजींनी. हो. आणि इथं प्रशांत पडोळे सुद्धा उमेदवार आहेत भंडाऱ्याचेच आहेत. ते आता नवीन आहे. सेवक वाघा हे उभे आहेत अपक्ष. तेही ठीक आहे. ते ठीक आहेत पण खासदार मेंढेजीलाच बनवायचे आहे. खासदार मेंढेजीलाच बनवायचे असे यांचं म्हणणं आहे. आपण एकंदरीत इथं असलेल्या लोकांशी, ज्येष्ठ लोकांशी, युवकांशी त्यांचे प्रश्न, त्यांचे मुद्दे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मनात काय आहे किंवा कोणाला ते यावर्षी खासदार म्हणून पाहण्याची त्यांची इच्छा आहे आपण जाणून घेतलं. हा आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिले त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.